आज आपण गव्हाच्या पिठापासून खमंग, कुरकुरीत अशी तिखट मिठाची पुरी करणार आहोत. एकदम सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या बनवण्यासाठी आपण 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे आणि त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी बेसन पीठ घेणार आहे. तर ह्याच पिठामध्ये आपण आता बाकीचं साहित्य मिक्स करायचं आहे. तर पहिल्यांदा 1 चमचा जिरे घेतलेले आहेत. सोबतच 1 चमचा ओवा देखील घेतलेला आहे. तो हातावर चांगला चोळून घालायचा आहे, म्हणजे अजून चव छान लागते. 2 चमचे तीळ घेतलेले आहेत, ते घालायचे आहेत. 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद, ती फक्त कलर येण्यासाठी घालायची आहे आणि 1 चमचा लाल पूड घालायची आहे. आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित एकजीव करणार आहे. सर्व साहित्य घातल्यानंतर ते सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे सर्व. आणि मगाशी हे माझं साहित्य राहिलं होतं घालायचं, तर आता लक्षात आलं तर तुम्ही आता घालतीये. तर आपण 1 चमचा गोडा मसाला ह्यामध्ये मिक्स करणार आहे आणि तुमच्या आवडीनुसार यात तुम्ही कोथिंबीर, कसुरी मेथी घालू शकता, आवडत असेल तर. आवडत नसेल तर घातलं नाही तरी चालेल. तर सगळं साहित्य मिक्स करून झालेलं आहे व्यवस्थित. आता त्याच पिठासाठी मला तेलाचं गरम मोहन तयार करायचं आहे. त्यासाठी मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. आता हे छान मी तेल एकदम कडक तयार करते. तर इथं आपलं तेलाचं मोहन तयार आहे. आता हे तेल गरम झाल्यावर छान असं पिठामध्ये पसरवून घ्यायचं आहे. हे तेलाचं मोहन पिठामध्ये एकसारखं मिक्स करायचं आहे. हे जे तेलाचं मोहन आहे आपण घातलं आहे ते संपूर्ण पिठाला लागलं पाहिजे, अशा प्रकारचं मिक्स करायचं. त्यामुळं आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या खुसखुशीत कुरकुरीत होतात. मी ते सगळ्या पिठाला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. पिठाला मस्त तेल लागलेलं आहे. यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळताना पीठ हे घट्ट मळायचं आहे, म्हणजेच लाटता येईल एवढं घट्ट मळायचं आहे. पातळ मळायचं नाही, नाहीतर पुऱ्या बिघडतील. चांगलं एकसारखं आपलं तेलाचं मोहन प्रत्येक पिठाला लागलं पाहिजे. तुम्हाला समजेल लास्टला त्याचा कलर थोडासा लालसर होईल. त्यावेळेस समजून जायचं आहे की आपल्या पिठाला व्यवस्थित तेल लागलेलं आहे. तर इथे आपलं पीठ व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. तुम्ही बघू शकताय माझं पीठ मगाशी थोडंसं पांढरं होतं, पण आता व्यवस्थित मोहन मिक्स केल्यामुळे थोडंसं लालसर झालेलं आहे. या स्टेजला तुम्ही समजून जाऊ शकता. अजून एक टिप ही आहे की आपलं व्यवस्थित मोहन बसलंय की नाही पिठाला हे बघण्यासाठी आता हे पीठ माझं कसं व्यवस्थित गोळा होतंय बघा. असं तुमचं होत असेल तर समजायचं की आपलं व्यवस्थित पिठाला सर्व तेल लागलेलं आहे. आता या पिठामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळायचं आहे. पीठ मळताना पीठ हे घट्ट मळायचं आहे, म्हणजेच लाटता येईल एवढं घट्ट मळायचं आहे. पातळ मळायचं नाहीये. पातळ मळलं तर काय होईल, आपल्या पुऱ्या बिघडतील. तर आपलं पीठ मळून तयार आहे. तुम्ही बघू शकता. याला फक्त 10 मिनिटं आपण भिजायला ठेवून देऊयात. तर 10 मिनिटं आपण ह्या पिठाला भिजून दिलेलं आहे. आता ह्याला अनेकदा आपण एकसारखं करून घेणार आहोत. मळून झाल्यानंतर ह्याचे आपल्याला एकसारखे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. आपल्याला चपाती करता येईल तेवढा गोळा करतो ना, तेवढा आपण गोळा करून घ्यायचा आहे. तर इथे आपले गोळे सुद्धा तयार करून झालेले आहेत. आता ह्या गोळ्याची छान पातळ अशी चपाती करून घेऊयात. गोळ्याला थोडंसं पीठ लावून घेतलेलं आहे, म्हणजे आपली चपाती चिटकू नये म्हणून. तर ह्या गोळ्याची आपल्याला छान पातळ अशी चपाती करून घ्या. छोट्याशा भुकेला मधल्या वेळेत खायला छान लागतात ह्या पुऱ्या आणि अगदी झटपट तयार होतात, जास्त वेळ लागत नाही. तर तुम्ही बघू शकताय मस्त पातळ अशी मी चपाती लाटून घेतली आहे इथे. मी काट्याचा चमचा घेतलेला आहे. त्या चमच्याने चपातीला छिद्र पाडायची आहेत. याने आपल्या पुऱ्या फुगत नाहीत, कुरकुरीत होतात. पुरी करण्यासाठी छोटी वाटी घेतलेली आहे. त्याच्या साहाय्याने आपण ह्या पुऱ्या करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता इथे मी एकसारख्या आकाराच्या पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत. तर इथे मी पुऱ्या तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं होतं. तेच तेल जास्त गरम करायचं नाहीये. जास्त गरम तेल असेल तर आपल्या पुऱ्या जळू शकतात. त्यामुळे मध्यम तेल गरम असावं. छान कुरकुरीत होईपर्यंत पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. जितक्या कढईत मावतील तेवढ्याच पुऱ्या टाकायच्या आहेत, म्हणजे कुरकुरीत अशा तयार होतात. तर छान सोनेरी होईपर्यंत कुरकुरीत तळून घ्यायच्या आहेत. जास्त वेळ लागत नाही तळायला आणि खायला सुद्धा खमंग कुरकुरीत लागतात. नक्की या पद्धतीने एकदा करून बघा.
आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि ही रेसिपी या पुऱ्या कोणाला आवडो किंवा न आवडो, पण माझ्या मुलीने म्हणजे शार्वीने खूप आनंदाने खाल्लेत. ह्यातच माझा आनंद आहे.